शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा. नेस्को सेंटर मधील कॉन्सर्ट नंतर दुसऱ्या दिवशी ही लोअर परळमध्ये कॉन्सर्ट पार पडला. विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर सुद्धा दुसऱ्या दिवशी कॉन्सर्टला परवानगी. संबंधित आयोजकांच्या भूमिकेवर सवाल उपस्थित. ड्रग्ज वगैरे आता रुटीन झालंय. ड्रग्ज माफियांना आता कायद्याचा धाक राहिलेला नाही. गल्ली गल्लीमध्ये हजारो कोटींचे ड्रग्ज मिळतात. गोरेगाव नेस्कोतील प्रकरणावरून विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल. ड्रग्ज व्यावसायिकांच्या विरोधामध्ये मुख्यमंत्री फडणवीसांकडून धडाकेबाज कारवाया सुरू. कोणीही वाचवू शकणार नाही. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा इशारा. एकाच दिवशी 3 हत्येच्या घटनांनी मुंबई हादरली. दादर, खेरवाडी आणि माटुंगा परिसरात 3 हत्या. कुठे पूर्ववैमनस्यामधून तर कुठे गाडी पार्किंगच्या क्षुल्लक कारणावरून वाद विकोपाला. अमरावतीमध्ये प्रेमाच्या जाळ्यामध्ये अडकवून 180 महिलांचं शोषण. 350हून अधिक अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. आरोपी मोहम्मद अयाज मोहम्मद तन्वीरला 21 तारखेपर्यंत पोलीस कोठडी. अमरावतीच्या परतवाडामधील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी MIMचा पदाधिकारी शहराध्यक्ष हाजी इरफान खान याच्याकडून नियुक्तीपत्र स्वीकारतानाचा फोटो समोर. महापालिका निवडणुकीच्या वेळी ओवेसींच्या सभेदरम्यान स्टेजवर उपस्थित राहून रील शूट केली होती. मर्सिडीज कार घेऊन दे अन्यथा तुझा मृत्यू होईल असं म्हणत अशोक खरातने बांधकाम व्यावसायिकाकडून लाटली आलिशान कार. गाडीची किंमत 90 लाखांवर. अत्याचारी अशोक खरातची पुन्हा पोलीस कोठडीमध्ये रवानगी. 4थ्या गुन्ह्यामध्ये 19 तारखेपर्यंत 5 दिवसांची पोलीस कोठडी. आम्ही SITला भेटायला गेलो तेव्हा सगळे गेट बंद होते. मात्र चाकणकर भगिनींना विशेष वागणूक कशी, कोण कुणाला फसवते तेच कळेना. प्रतिभा चाकणकरांच्या पोलीस चौकशीवरून सुषमा अंधारेंचा निशाणा. थराद प्रकरणामध्ये पोलीस आयजींचं नाव समोर. अंजली दमानी यांचा व्हिडिओमधून गंभीर आरोप. नाव ऐकून धक्का बसेल असे राजकारणी त्यामध्ये सहभागी असल्याचाही दावा. उद्या पत्रकार परिषदेमध्ये मोठा खुलासा करणार. आयजी दत्तात्रय घराळे भोंदू खरातला गुरु मानत होते. पेन ड्राईव्ह गायब करण्यामध्ये आयजी कराळे यांचा हात. तृप्ती देसाईंचा आरोप. चौकशीची मागणी. खरात प्रकरणामध्ये अनेक सत्ताधाऱ्यांची नावं समोर येत आहेत. खरातचा एन्काउंटर करतील असं वाटतंय. काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेना शंका. तर काही पुरावे असल्यास चौकशी समितीकडे द्या. बावनकुळेंची प्रतिक्रिया. जावई आला नाही तरी चालेल, मुलगी आली पाहिजे. भोंदू खरातच्या सासू पार्वतीबाई शिंदेंची TV9 मराठीला प्रतिक्रिया. खरात त्याच्या ऑफिसमध्ये काय करायचं हे आम्हाला माहिती नव्हतं. पार्वतीबाईंची प्रतिक्रिया. भाजपकडनं बिहारच्या मुख्यमंत्रीपदासाठी सम्राट चौधरींच्या नावाची घोषणा. उद्या सकाळी 11 वाजता राजभवनात शपथविधी होणार. नितीश कुमारांकडनं राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 135व्या जयंतीचा उत्साह. बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी दीक्षाभूमी आणि चैत्यभूमीवर जनसागर उसळला. देशभरातून अनुयायी आणि राजकीय पुढारी उपस्थित. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भव्य स्मारकाचं काम 95% पूर्ण. कोणती अडचण न येता काम पूर्ण होईल. उपमुख्यमंत्री शिंदेंचं आश्वासन. तर महाविकास आघाडी काळानंतर स्मारकाचं काम अद्याप नव्याने सुरू नाही. वर्षा गायकवाड यांची टीका. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.